ही झालं तरी आता लढायचं की काँग्रेसने जर ही जागा त्यांच्याकडे मागून घेतली आणि ती चंद्रकांत धोंडेच्या रूपानं मातंग समाजाला दिली, पहिल्यांदा मातंग समाजाला तिकीट मिळाले म्हटल्यावर सर्वजण त्यांना मदत करून समाजाला त्याच्या बाबत गांभीर्यानं विचार करावा लागेल. माननीय चंद्रकांत धोंडे या तरुण तडफदार अशा युवा नेत्याला आम्ही जर विधिमंडळात पाठवलं तर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तो नेटाने प्रयत्न करणारा मातंग इतका सशक्त झालेला आहे, सुशिक्षित झालेला आहे, तो विचार करायला लागलाय, तो रस्त्यावर यायला लागलाय, तो आपलं म्हणणं मांडायला लागलाय. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये ज्यांनी ज्यांनी या समाजाचा गैरफायदा करून घेतला त्यांनी आता यापुढे गांभीर्यानं सावध राहावं. मंत्री विधानसभेसाठी चंद्रकांत धोंडे यांचं नाव चर्चेत होते. सकल मातंग समाजाचे आपण काय समाजामध्ये युवकांना अग्रक्रम दिला पाहिजे आणि नुसताच अग्रक्रम देऊन फायदा नाही, तर तो जो करत असलेलं काम किती प्रामाणिकपणे करतो समाजाला त्याची जाण नक्कीच झालेली आहे. आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी पक्षाला जाहीर आव्हान करतो, खोट्या नाट्या लोकांना जर तुम्ही दबाव दडपशाही या तंत्राने जर समजा तुम्ही जर उमेदवार लादणार असले तर ते आम्ही स्वीकारू शकत नाही. आणि समाज आता सुशिक्षित झालेला आहे, समजतो जो काम करणार आहे, जो झटल तो नटेल. आणि असा तरुण लोंढेंसारखा तरुण जर या मतदारसंघात दिला तर समाजाचे प्रश्न सुटतील. चंद्रकांत धोंडे जे काम करतात त्यांच्या कामाची पद्धत आहे ती समाजाला धरून साहेब, सकल मातंग समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत. ते पुणे जिल्हा अध्यक्ष सकल मातंग समाजाचे होणं एवढं सोपं नाहीये. अनेक वेळा त्यांनी संघर्ष केलेला आहे, समाजासाठी काम केलेलं आहे, प्रामाणिकपणा आहे, निस्वार्थ आहे, त्यांची भूमिका लढाऊ भूमिका आहे. आणि अशा एका तरुणाला जो संघर्ष करतोय त्या तरुणाला पक्षाने नक्कीच ते अग्रक्रम दिला पाहिजे, नाहीतर समाजाला त्याच्या बाबत गांभीर्यानं विचार करावा लागेल. जर पक्षाने याची दखल नाही घेतली तर त्याचे परिणाम फक्त पिंपरी विधानसभेत पडणार आहात, संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मात्र लक्षात ठेवावं. अगदी सोलापूर पासून एकंदरीत समाजाला काय आव्हान कराल की त्यांनी कशा पद्धतीने पक्षाकडे चंद्रकांत धोंडे यांच्या उमेदवारीसाठी मागणी केली पाहिजे? माननीय चंद्रकांत धोंडे या तरुण तडफदार अशा युवा नेत्याला आम्ही जर विधिमंडळात पाठवलं तर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तो नेटाने प्रयत्न करणारा आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही त्यांना पाहत आहोत. अशा प्रामाणिक व्यक्तिमत्वाला अग्रक्रम पक्षाने देऊन त्यांना उमेदवारी जाहीर करावी, तर आम्ही त्या पक्षाचा संपूर्ण राज्यात चांगला विचार करू. 15 वर्ष झाले तुमची विधानसभा हा राज्य झाले आहे आणि 15 वर्षापासून एकही वेळा मातंग समाजाच्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली नाही. हेच तर दुःख आहे आणि ते दुःख इतकं भयानक आहे. आमचं असं म्हणणं नाही, ज्याचा त्याचा वाटा त्याला तुम्ही दिलाच पाहिजे. आणि मग 15 वर्षानंतर 50 वर्षे अजून आम्ही वाट बघायची का? 78 वर्षे तुमच्या स्वातंत्र्यानंतर वाट बघायची का? आता ते दिवस गेलेले आहेत. आम्ही अजून स्वतंत्र झालो नाही. पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा लढा लहुजी वस्तादांच्या नेतृत्वाखाली सुरू करावा लागेल. आणि राजकीय दृष्ट्या समाज आज अग्रक्रमाने पुढे येत आहे आणि आमच्या तरुणांना नाही तर मग कुणालाच नाही. सर्व पक्ष फक्त मातंग समाजाचा मतदानाचा वापर करते. अगदी सत्य आहे. सगळ्याच पक्षांनी मातंग समाजाचा आजपर्यंत वापर केलेला आहे. पण आज मातंग इतका सशक्त झालेला आहे, सुशिक्षित झालेला आहे, तो विचार करायला लागलाय, तो रस्त्यावर यायला लागलाय, तो आपलं म्हणणं मांडायला लागलाय. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये ज्यांनी ज्यांनी या समाजाचा गैरफायदा करून घेतला त्यांनी आता यापुढे गांभीर्यानं सावध राहावं. आपण बघितलं असून काँग्रेसने अगोदर देखील मातंग समाजाला चांगली संधी दिलेली आहे. चंद्रकांत धोंडे काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष आहेत आणि काँग्रेस त्यांचा चांगला विचार करत आहे. या अगोदर पुण्यामध्ये रमेश बागवे यांना काँग्रेसने संधी देऊन गृहमंत्री दिलं होतं. त्याच बाबतीत काँग्रेस चंद्रकांत धोंडे यांच्यासाठी विचार करेल का?
आम्ही सगळा तो अनुभव घेतलेला आहे गृहमंत्र्यांचा. फक्त नावाला गृहमंत्री पद असतं आणि आमच्या चंद्रकांत लोंढेंना जर समजा राज्याचा प्रमुख बनवलं असलं तर तुमच्या पक्षाचा प्रमुख बनवलेलं आहे, पण त्याला विधिमंडळात बसवायचं, ते प्रमुख करायचं महत्वाचं धोरण तुम्ही राबवलं पाहिजे. ही आमची भूमिका आणि म्हणणं आहे. पिंपरी विधानसभेसाठी मातंग समाजाच्या वतीने चंद्रकांत लोंढे यांचं नाव चर्चेत येत आहे. त्याबद्दल काय? कसं आहे, पिंपरी विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतरच हे मला वाटतं हे चौथं इलेक्शन आहे. मागील 3 इलेक्शन मध्ये काँग्रेस पक्षानं, राष्ट्रवादी काँग्रेसनं, शिवसेनेनं किंवा भाजपानं त्यांच्याकडे मातंग समाजाचे कार्यकर्ते, सक्षम कार्यकर्ते असताना देखील त्यांना तिकीट दिलं नाही. तो मागच्या 3 वेळेचा अनुभव आम्हाला आहे. यावेळेस काय झालंय की पिंपरी चिंचवड शहरामध्ये मातंग समाजाच्या 4 ते 5 उमेदवारांनी आता कंबर बांधलेली आहे. काही झालं तरी आता लढायचं. मग राष्ट्रवादीमधून आहेत, शिवसेनेमधून आहेत, काँग्रेसमधून आहेत, भाजपमधून आहेत, कार्यकर्ते सगळे इच्छुक आहेत. परंतु आता कसं आहे की भाजपानं त्यांचा एक उमेदवार, मातंग समाजाचा उमेदवार विधान परिषदेवर घेतलेला असल्या कारणानं भाजपमधून मातंग समाजाची जी मागणी होती ही शांत झालेली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा किंवा काँग्रेस आय म्हणा, शिवसेना म्हणा, यामधून लढणाऱ्याची संख्या आहे. त्यातल्या त्यात कसं आहे, चंद्रकांत लोंढे गेली 6 महिने पिंपरी चिंचवडमध्ये, गेली 6 महिन्यापासून पिंपरी विधानसभा ही पिंजून काढलेली आहे. इथं कुणी काही जरी म्हटलं की काँग्रेसचा नगरसेवक नाही, काँग्रेसचा कुणी आमदार नाही, काँग्रेसचा कुणी खासदार नाही पिंपरी चिंचवड शहरामध्ये, परंतु काँग्रेसचा मतदार निश्चित आहे. आणि म्हणून जे आता वातावरण जे देशामध्ये सुरू आहे, काँग्रेसचे आता 100च्या पुढे खासदार झाल्यामुळं आणि इथं जवळजवळ 40-45च्या घरामध्ये त्यांचे आमदार असल्यामुळं आता वातावरण हे काँग्रेसला पोषक आहे. आणि जर त्यांनी काँग्रेसने जर ही जागा त्यांच्याकडे मागून घेतली आणि ती चंद्रकांत लोंढेच्या रूपानं मातंग समाजाला दिली तर मला वाटतं की संपूर्ण मातंग समाज या ठिकाणी त्यांना भरभरून मदत करणार आहे, सहकार्य करणार आहे. आणि आमचा या ठिकाणची असणारा हा जो दलित समाज आहे, वंचित समाज आहे किंवा बहुजन समाज आहे, पहिल्यांदा मातंग समाजाला तिकीट मिळाले म्हटल्यावर सर्वजण त्यांना मदत करून निवडून आणतील यात माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडे उमेदवारीसाठी काही पाठपुरावा करणार आहात का, चर्चा करणार? कसं आहे, समाज म्हणून आम्ही बोलणारच आहोत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता पिंपरी चिंचवड शहराचा समाजाचा अध्यक्ष या नात्यानं कसं आहे की आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना आम्ही बोलणार आहोत की ही सीट आमच्या चंद्रकांत लोंढेसाठी सोडा. आमची ही आग्रही मागणी असणार आहे. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज.